नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये आपण जी काही गुंतवणूक करतो आणि त्यावर जो काही आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स बसतो, तो मॅक्सिमम टॅक्स आपण कशा पद्धतीने सेव्ह करायला पाहिजे, हे आपण डिस्कस करणार आहोत. कारण आज जर बघितलं इंडियामध्ये 10 इन्व्हेस्टरपैकी 8 इन्व्हेस्टर हे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत. सो त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर चॅनलला फर्स्ट टाईम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण असे अनेक महत्त्वाचे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलला घेऊन येत असतो. चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया, की म्युच्युअल फंडमध्ये केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीवरचा मॅक्सिमम टॅक्स कसा सेव्ह करायचा. सो आता यामध्ये जर आपण एक जनरल बघितलं तर म्युच्युअल फंड्स मध्ये जे काही टॅक्स सेव्ह केला पाहिजे त्याची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे किंवा मेजर मिस्टेक आपली काय होत असते. सो जनरली असं होतं की ज्यावेळेस आपण इन्व्हेस्ट करत असतो, समजा एखाद्या फॅमिलीमध्ये एक हजबंड वाईफ आणि 2 मुलं आहेत. तर त्या फॅमिलीमध्ये जो घरातला प्रायमरी पर्सन आहे, की जो आज अर्निंग करतोय. सो फॉर एक्झाम्पल की तो व्यक्ती जर महिन्याला ₹2.5 लाख अर्निंग करत असेल, तर मेजर पीपल काय करतात, तर स्वतःच्या नावानेच पूर्ण इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे समजा ₹1,00,000 इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर ते काय करतात, इंडिव्हिज्युअल स्वतःच्या नावाने इन्व्हेस्टमेंट केली जाते. त्यामुळे होतं काय, की उद्या सपोज त्या व्यक्तीने एक ₹70,00,000 इन्व्हेस्ट केलेत आणि एक्झाम्पल त्या व्यक्तीला ₹50,00,000 प्रॉफिट झालाय. म्हणजे याला आपण कॅपिटल गेन म्हणतो. सो त्यावेळेस जो तो व्यक्ती पूर्ण पैसे विथड्रॉ करायला जाणार, तर त्यावेळेस त्या व्यक्तीला ₹50,00,000 वर 12.5% हा कॅपिटल गेन टॅक्स जाणार आहे. म्हणजे 12.5% म्हणलं तर ₹6,50,000 हा कॅपिटल गेन टॅक्स त्या व्यक्तीला जाणार आहे. आता इथे जर आपण चेक केलं, तर हा टॅक्स आपण कमी केला असता किंवा टॅक्स वाचू पण शकले असते ती व्यक्ती. तर त्यासाठी प्लॅनिंगमध्ये काय गोष्टी फॉलो करायला पाहिजे? तर सर्वात पहिलं इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या नावाने इन्व्हेस्टमेंट न करता प्लॅनिंग हे करायला पाहिजे, की त्यांनी स्वतःच्या नावाने समजा ₹1,00,000 असेल, तर ₹20,000 स्वतःच्या नावाने इन्व्हेस्ट करायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही ₹20,000 हे स्पाउसच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करू शकता. जेणेकरून जो काही कॅपिटल गेन टॅक्स आहे, तो तिथे आपल्याला बेनिफिट्स होईल. थर्ड ₹20,000 तुम्ही किड्स म्हणजे मुलगी असेल, मुलीच्या नावाने तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. सो याची मी माहिती तुम्हाला नेक्स्ट स्लाईडमध्ये देईन, की मुलांची इन्व्हेस्टमेंट करतेवेळी आपण मायनरमध्ये करतो. समजा 2 वर्षे, 3 वर्षे मुले असतेवेळी आणि ज्यावेळेस त्यांना बेनिफिट मिळतात, त्यावेळेस ते 18+ होतात. तर त्याचं जे काही कन्व्हर्जन आहे, ते आपण स्लाईडमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही मुलाच्या नावाने सुद्धा करू शकता. आणि त्याच्यानंतर एक एच-यू-एफ अकाउंट येतं, हिंदू अनडिवाइड फॅमिली अकाउंट्स. सो या अकाउंटला जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तर इथे सुद्धा आपल्याला कॅपिटल गेन टॅक्सचा बेनिफिट घेता येतो. म्हणजे एक्झाम्पल जर बघितलं, तर एका फॅमिलीमध्ये 5 जणांच्या नावाने इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफिकेशन केल्यामुळे आपल्याला मॅक्सिमम खूप चांगला टॅक्सला बेनिफिट मिळतो. आता एच-यू-एफ अकाउंट हे कुणासाठी आहे, त्याचे बेनिफिट्स काय आहेत? तर आम्ही आमचा नेक्स्ट व्हिडिओ एच-यू-एफवर घेऊन येतोय. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. आता नेक्स्ट यामध्ये जेव्हा आपण प्लॅनिंग स्टार्ट करणार, तर यामध्ये बेनिफिट काय होतो, की जर तुम्ही 5 लोकांच्या नावाने जर बेनिफिट्स केला असेल, तर एका पॅनला आपल्याला ₹1,25,000 चा कॅपिटल गेन टॅक्स बेनिफिट मिळतो. म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये किती 5 लोकांचे पॅन कार्ड क्रिएट झाले, तर त्यामध्ये स्वतःच्या नावाने, वाईफच्या नावाने, मुलाच्या नावाने, मुलीच्या नावाने, एच-एफच्या नावाने एक असे. त्यामुळे डायरेक्टली त्या व्यक्तीला ₹6,25,000 चा कॅपिटल गेन टॅक्स बेनिफिट इथे मिळाला एक्झम्पशनमध्ये. त्यामुळे काय झालं, की त्यांचा टॅक्स जो आहे तो रिड्यूस झाला तिथे आणि फॅमिली वाईज प्लॅनिंग केल्यामुळे याचे काही ॲडिशनल बेनिफिट मिळतात, ते पण तुम्हाला आता इथे मी सांगणार आहे. सो आता इथे जर बघितलं आपण, आता ठीक आहे आपण प्लॅनिंग केलं ह्या सर्व गोष्टी, पण इन्व्हेस्टमेंट करतेवेळी कोणत्या गोष्टी म्हणजे कोणते गोल्स ह्या कुणाच्या नावाने केले पाहिजेत? म्हणजे प्रायमरी पर्सनच्या नावाने कोणत्या गोलसाठी प्लॅन करायला पाहिजे? स्पाउसच्या नावाने कोणत्या गोलसाठी प्लॅन करायला पाहिजे? मुलांच्या नावाने करतेवेळी आपण कोणते गोल सेट करायला पाहिजेत? ते आपण बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचं, आता चाइल्डच्या नावाने बेनिफिट्स आपल्याला काय मिळणार आहे? तर ज्यावेळेस आपण गुंतवणूक स्टार्ट करतो, तर गुंतवणूक स्टार्ट करतेवेळी आपली मुलं असतात 2 वर्षे, 3 वर्षे. पण ज्यावेळेस त्यांना मॅक्सिमम पैशाची गरज लागते, ती गरज कधी लागते? 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर. म्हणजे मेजर ज्यावेळेस होतात, त्यावेळेसच आपल्याला एज्युकेशनला गरज लागते. कारण 18sला आपल्या इथे 12th कंप्लीट होत असते आणि आफ्टर 12thच्या नंतर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन यासाठी मेजर फंड्स लागतात. सो त्यावेळेस काय होतं, की मुलं हे मायनर म्हणून मेजरमध्ये जातात आणि त्यावेळेस त्यांना त्यांचा बेनिफिट भेटायला सुरुवात होतो. सो आता यामध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतो,
तर यामध्ये गोल बेस्ड प्लॅनिंग करून जर तुम्ही स्टार्ट केलं तर आणखी बेनिफिट मिळतो. उदाहरणार्थ, ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक स्टार्ट करता तेव्हा स्वतःच्या नावाने या गोलसाठी प्लॅन करा. सेल्फ इन्व्हेस्टमेंट करतेवेळी त्यामध्ये एमर्जी फंड्स म्हणजे काही एमर्जी पैसे लागले तर तुम्हाला इमिडिएटली काढता आले पाहिजेत. कारण बऱ्याच वेळा जर तुम्ही एमर्जी फंड मुलांच्या नावाने स्टार्ट केला तर 18 वर्षापर्यंत आपण त्यातले पैसे विथड्रॉ करण्यासाठी थांबायचे का? तर तसं नाहीये. म्हणून एमर्जी फंड तुमच्या नावाने पाहिजे. रिटायरमेंट फंड सुद्धा तुम्ही तुमच्या नावाने स्टार्ट करा. जेणेकरून रिटायरमेंटला ज्यावेळेस कॉर्पस तयार होईल तर त्यावेळेस जो काही लॉंग टर्ममध्ये कॅपिटल गेन तयार होणार आहे त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळेल. आणि नेटवर्कसाठी प्लॅनिंग हे तुम्ही तुमच्या नावाने करा. नंतर स्पाउसच्या नावाने इन्व्हेस्ट करतेवेळी तुम्ही कार फंड्स, ट्रॅव्हल फंड्स आणि पॅसिव्ह इन्कम या गोलसाठी प्लॅन करा. मी यासाठी एक्झॅक्ट अमाउंट किती लागणार आहे, तुम्ही किती अमाउंटची एस-आय-पी करायला पाहिजे, हे तुम्ही एखाद्या एक्सपर्ट फायनान्शियल प्लॅनरकडे सुद्धा एनालिसिस करून घेऊ शकता. किंवा तुम्हाला जर आमच्याकडे हेल्प लागणार असेल, तर तुम्ही कमेंट्स करा गोल बेस्ड प्लॅनिंग. आम्ही तुम्हाला कनेक्ट्स करू. थर्ड, मुलांच्या नावाने ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करणार त्यावेळेस ही इन्व्हेस्टमेंट फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच करायला पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्ही मुलांच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करणार आणि जर समजा उदाहरणार्थ तुम्ही कारसाठी मुलांच्या नावाने इन्व्हेस्टमेंट केली आणि ते पैसे 6-7 वर्षांनी जर काढले तर त्यावेळेस मुलं हे मायनरमध्ये असणार आहेत आणि त्यावेळेस जो व्यक्ती गार्डियन आहे त्या गार्डियनच्या व्यक्तीच्या तिथे आपल्याला टॅक्स त्यांना बसणार आहे. म्हणून मुलांच्या नावाने गुंतवणूक करतोय स्पेसिफिक फक्त एज्युकेशनसाठीच प्लॅन करायला पाहिजे. सो आता या पद्धतीने जर बेनिफिट्स केले तर आणखी काय टॅक्स बेनिफिट मिळणार आहे? तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणखी एक बेनिफिट्स आहे सेक्शन 54F. हा खूप महत्त्वाचा बेनिफिट्स आहे. लेट्स सी की एखाद्या व्यक्तीचा पोर्टफोलिओ झालेला आहे 4 कोटी रुपये. त्या व्यक्तीला कॅपिटल गेन टॅक्स आहे 2 कोटी रुपयाचा. जनरली 4 कोटी रुपये असतील तर आपण पूर्णच पैसे काही लिक्विडमध्ये नाही ठेवत. आपण काही ॲसेट सुद्धा घेतो. म्हणजे कमर्शियल ॲसेट पर्चेस केली जेणेकरून आपल्याला एक रेंटल इन्कम चालू होईल. बरेच जण घर घेतात. पण आम्ही सजेस्ट करतो की आपण कमर्शियलमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. सो तिथे जर बघितलं तर सेक्शन 54Fच्या अंतर्गत आपल्याला बेनिफिट्स काय मिळतो? जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली अमाउंट रेसिडेन्शियल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, तर तिथे आपल्याला कुठलाही कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही. पण हे करते तुम्हाला अगेन्स्ट की एक एक्सपर्ट गाईडन्स घेऊनच करायचं आहे. सो कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी असेल तर विदिन 3 इयर्समध्ये तुम्ही ते पैसे प्रॉपर्टीसाठी युटिलाइज करू शकता आणि आय-टी रिटर्नमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. हा खूप महत्त्वाचा बेनिफिट्स आहे. तुम्ही जर या पद्धतीने जर प्लॅनिंग केलं तर तुमचा म्युच्युअल फंडवरचा कॅपिटल गेन टॅक्स हा मॅक्झिमम तुम्हाला सेव्ह करता येणार आहे. सो याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा. हा व्हिडिओ मॅक्झिमम जणांना शेअर करा. कारण आज मॅक्झिमम लोकं इन्व्हेस्ट करतायत. पण प्रॉपर प्लॅनिंग नसल्यामुळे त्यांचा मॅक्झिमम टॅक्स त्यांना पेड करावा लागतोय.